नमस्कार, तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। आज आपण खांडवी किंवा तुम्ही याला सुरळीच्या वडेसुद्धा म्हणू शकता। ही वडी आपण कुकरच्या शिट्टीमध्ये बनवणार आहोत। अगदी परफेक्ट अशा टेक्स्चरमध्ये आणि कोणालाही सहज जमेल अशा पद्धतीने आपण आणि गुठळ्या न होता आपण ही रेसिपी कुकरमध्येच बनवणार आहोत। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला छोटासा आल्याचा तुकडा घ्यायचा आहे आणि आपल्या टेस्टनुसार हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत आणि हे दोन्ही आपल्याला एकत्रित व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे। आता एका भांड्यामध्ये आपल्याला 1 वाटी बेसन घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आपण 3 वाटी ताक घालणार आहे। ताक थोडंसं आंबट असेल तर चालेल। पण तुमच्याकडे जर ताक नसेल तर तुम्ही 1 वाटी दही आणि त्याच्यामध्ये 2 वाटी पाणी घालू शकता। आता याच्यामध्ये आपण जे बारीक केलेलं मिक्सरमधून वाटण होतं आल्याचं आणि हिरव्या मिरचीचं ते पेस्ट आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि टेस्टसाठी थोडंसं साखर घालायचं आहे आणि हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपल्याला सर्व गोष्टी व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत। गुठळ्या न होऊ देता हे सर्व गोष्टी आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने ही रेसिपी मी तुम्हाला दाखवलेली आहे आणि कुकरमध्ये तर अगदी परफेक्ट अशा प्रमाणात परफेक्ट टेक्स्चरनुसार गुठळ्या तर अजिबातच होत नाहीत आणि अगदी व्यवस्थित ही रेसिपी बनते। आता याच्यामध्ये आपण थोडंसं हळद पावडर घालायचं आहे आणि ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। कढईमध्ये बनवलं तर काय होतं की गुठळ्या होण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे आपण अशा पद्धतीने बनवलेलं आहे। आता हे सर्व गोष्टी आपल्याला गाळून घ्यायचं आहे। जे भांडी आपण कुकरमध्ये ठेवणार आहोत त्या भांडीमध्ये आपल्याला हे सर्व गाळणीने गाळून घ्यायचं आहे, म्हणजे सर्व पीठ आपलं अगदी व्यवस्थित अशा पद्धतीने परफेक्ट टेक्स्चरमध्ये आपलं हे पीठ तयार होतं। आता कुकरचा प्लेट घालायचा आहे। जर तुमच्याकडे कुकरमध्ये प्लेट नसेल तर तुम्ही स्टँडसुद्धा ठेवू शकता आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे। प्लेटवरती येईपर्यंत मी इथे तुम्ही बघू शकता पाणी घातलेलं आहे आणि जे आपलं पिठाचं भांडं आहे किंवा बॅटरचं भांडं आहे ते भांडी आपल्याला याच्यामध्ये ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती प्लेट झाकायचं आहे आणि 7 ते 8 शिट्टी आपल्याला करून घ्यायच्या आहेत। मीडियम गॅसच आपल्याला ठेवायचा आहे आणि 7 ते 8 शिट्टी तरी आपल्याला करून घ्यायचं आहेत। प्रत्येकांची कुकरचं शिट्टी वेगवेगळ्या टायमिंगनुसार होतं, त्याच्यामुळे तुम्ही बंद चालू करून शिट्टी किंवा कुकरचं टोपण उघडून तुम्ही बघू शकता। आता आपलं बॅटर अगदी परफेक्ट अशा पद्धतीने तयार झालेलं आहे। कुकरमधून भांडी काढायचं आहे आणि त्याला व्यवस्थित परत एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला प्लेट घ्यायचं आहे किंवा मोठं ताट घ्यायचं आहे आणि ताटावरती काहीही लावायचं नाही, तेलसुद्धा लावायचं नाही आणि अशा पद्धतीने थोडंसं पीठ घेऊन आपल्याला उलथण्याने किंवा तुमच्याकडं अशा पद्धतीने जर काही प्लेन वस्तू असेल तर तुम्ही व्यवस्थित अशा पद्धतीने पसरून घ्यायचं आहे आणि पातळ अशा पद्धतीने हे पीठ आपल्याला थोडंसं पसरून घ्यायचं आहे। जास्त पातळसुद्धा नाही आणि जाडसुद्धा नाही, अगदी व्यवस्थित अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व बाजूला बॅटर आपलं पसरून घ्यायचं आहे। इथे तुम्ही बघू शकता साधारण 7 ते 8 तरी प्लेट माझे झालेले आहेत किंवा तुम्ही मोठा परात जरी घेतला पसरण्यासाठी तरीसुद्धा चालेल। आता माझं ताटावरचं जे बॅटर घातलेलं आहे ते थंड झालेलं आहे आणि अशा पद्धतीने त्याला कट करून घ्यायचं आहे आणि रोल करून घ्यायचं आहे। इथे तुम्ही बघू शकता किती सहजपणे आपला रोल तयार झालेला आहे आणि अगदी सॉफ्ट अशा पद्धतीने आपली सुरळीची वडी अगदी परफेक्ट टेक्स्चरमध्ये
तयार झालेली आहे आणि आंबट, गोड, तिखट अशा पद्धतीने ही सुरळीची वडी आपली कुकरमध्ये अगदी परफेक्ट अशा पद्धतीने तयार होते. अशाच पद्धतीने मी सर्व वड्या रोल करून घेतलेल्या आहेत. इथे तुम्ही बघू शकता किती परफेक्ट पद्धतीने परफेक्ट टेक्स्चरनुसार ही वडी आपली तयार झालेली आहे. आता ह्या वड्यांना आपण फोडणी घालायचं आहे. फोडणीसाठी माझं तेल तापलेलं होतं. तेलामध्ये आपण थोडंसं हिंग पावडर, थोडंसं मोहरी, थोडेसे तीळ घालायचं आहे आणि वरून पण थोडंसं इथे कढीपत्ता घालायचा आहे आणि थोड्या हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. फोडणीमध्ये हिरव्या मिरचीची टेस्ट खूप छान लागते, त्याच्यामुळे मी परत एकदा वरून हिरवी मिरची घातलेलं आहे आणि ही फोडणी आपल्याला गरम गरमच ह्या वड्यांवरती घालून घ्यायचं आहे आणि वरून थोडंसं बारीक चिरलेलं कोथिंबीर घालायचं आहे आणि तुम्हाला आवडत असेल तर किसलेला खोबरंसुद्धा तुम्ही घालू शकता. इथे मी थोडंसं किसलेलं खोबरं घातलेलं आहे. ओलं खोबरं असेल तरी चालेल. अशा पद्धतीने अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये परफेक्ट टेक्स्चरमध्ये कुकरमध्ये आपली ही सुरळीची वडी तयार झालेली आहे. माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. थँक्यू. आणि ही सुरळीची वडी कुकरमध्ये तुम्ही बनवल्यानंतर कशी झालेली आहे ते सुद्धा मला नक्कीच कमेंट करून सांगा. थँक्यू.